ओ चला बाहेर 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 बाहेर. काय परवानगी वगैरे विचारायची काय पद्धत आहे का? एक मिनिट. काय काय काय? हा विश्वासराव सरपोतदारांचाच बंगला ना? हा. हे पहा माळीबुवा. मी माळीबुवा नाही, मग? मीच विश्वासराव सरपोतदार. हो का? माफ करा. ठीक आहे ठीक आहे. पण धनंजय माने इथेच राहतात ना? तू कोण? तुझा त्याचा काय संबंध? अहो मी त्याला कोल्हापूरून भेटायला आलोय, तो माझा मित्र आहे. तुझ्यासारख्या भामट्यांना मी बरोबर ओळखतो. तू वाटेल त्या थापा मारू नकोस. अरे काय थापा काय? अहो हे बघा तो आला. ए धनंजय धनंजय इकडे इकडे. हे बघ काय म्हणतात, मी थापा मारतो म्हणून. हा काय म्हणतो बघ. कोण तू? अरे मी सुधीर. त्याला मी तुला ओळखत नाही. अरे का असं काय म्हणतो, ओळखत नाही? अरे तू केवढा बदललास रे. आपण कोल्हापुरात केवढे दोस्त. चल शेंड्याला नको उगाच. बदमाश. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही मला नीट पत्ता सांगा, मी तुम्हाला तिकडे नेऊन पोहोचवतो. चला 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 निघा निघा निघा. बघितलंस, हे असे भामटे घरात शिरतात तुम्ही असताना. काय घरात? घरात हो. मग चोऱ्या करून निघून जातात. बघा म्हणजे झालं. मला माळी म्हणाला. माळी म्हणाला? हो. तुमच्या तोंडावर तुम्हाला माळी म्हणाला? पुरे. हा ये. अरे अरे काय चाललंय? काय काय चाललंय? काय काय? तू आत इकडे. सुद्धा तू इकडे उडलं. अरे नोकरी शोधायला. म्हणजे काय? अरे म्हणजे माझ्या काकाने मला घराबाहेर काढलं आणि मला वाटलं की तुझ्याकडेच येऊन राहावं, तुझ्याकडे राहायला जागा आहे. मालकाला बघितलंस ना? अरे हो रे, पण मी आता काय करू, कारण पुण्यात माझा तूच एक मित्र आहेस आणि मी आता कोणाकडे जाऊन राहायचं? बरं ठीक आहे, तू इकडे राहा. पण एक लक्षात ठेव. काय? तू त्या दरवाजाने यायचं नाहीस. तुझा येण्या जाण्याचा दरवाजा म्हणजे खिडकी. ए धनंजय, हे के पैसे? परशात तू अचानक कसं काय आलास? अरे त्याचं काय झालं, कमळीच्या बापानं अचानक नोकरीवर लाट मारली म्हणून अचानक आलो. अच्छा अच्छा. आणि ते लोकनाट्य काय लिहितो त्याचं काय आलं? आधी उदरनाट्य मग लोकनाट्य. अरे पोटा पाण्यासाठी नोकरी नको काय शोधायला? अच्छा, म्हणून तिकडे आलास काय? राहायची सोय? आता हे काय विचारणं झालं? तुझ्याशिवाय दुसरीकडे राहीन का मी? झालं झालं म्हणजे मेलो. मी मेलो. का मेला? का मेलो? या घराचा मालक नंबरी आहे. आपला सुद्या माहिती ना, सुद्या. त्याला इकडे राहायला दिलेलं नाही, मग? चोरून ठेवलाय त्याला मी घरात. आणि आता तू आलास. झालं की नाही म्हणते? आहेत की नाही म्हणते? अरे घाबरतोच गजाला. कोल्हापुरात असताना एवढ्या शेंड्या लावल्या, त्यात आणखीन एका शेंडीची वर. तुझं काय जातं बोलायला? माझी हजामत करली इकडे तो. मी आलोय ना. हळूहळू मागून ये. अरे परशा तू ओरडू नकोस. हा पण नोकरी शोधायला आला इकडे. अरे पण त्या टाकल्याचं काय? त्याला मारगोळी दे. गनिमी कामाला लढायचं. आपण सुध्याच्या वेळेला. सुद्या ए उठव ना त्याला. कशाला? त्याने बडबडायला मग उद्या सकाळी कळेल त्याला. हो. हो शिक्षक, इकडे इकडे इकडे. कोण तू आणि आज कसा आलास? फाटकातून. फाटकातून गुरं सुद्धा येतात. हो हा. पण फाटक उघड असलं तर मी उघडून आलोय. हा, गुरांमध्ये आणि माणसांमध्ये हा जसा फरक आहे ना, तसा आणखीन एक फरक आहे. तो कोणता बुवा? गुरांना वाचता येत नाही, माणसांना येत. तू माणूसच आहेस ना? का? फाटकावरची पाटी नाही वाचलीस? नाही, मी ती पाहिलीच नाही. आम्ही ती पाटी लावले, ती काय फाटकाची शोभा वाढवायला लावले? सॉरी सॉरी. काय सारी काय सारी? तू कोण आहेस कोण आणि आलायस कोणाकडे? मी शंतनू माने, धनंजय मानेचा धाकटा भाऊ. कशावरून? कशावरून? आमचा जन्म एकाच आई बाबा पोटी झालाय, या पलीकडे मी काय सांगू शकतो? ठीक आहे ठीक आहे. तू इथे किती दिवस राहणार आहेस? माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत. म्हणजे त्याच्याच खोलीत? अर्थात. अर्थात काय? मला ते चालणार नाही. अहो पण परवडणार सुद्धा नाही आणि सहन सुद्धा होणार नाही. मी तुझ्या भावाशीच बोलेन. तू इथेच उभा राहा. अहो पण धनंजय दादा आहे तरी का खोलीत? तो गेलाय दूध आणायला. काय झालं? मरतय गेला. हो बुवा, काय झालं? अल्सरचा त्रास आहे. अल्सर. पोचव का तुम्हाला? कुठे पोचवताय? मशनात? नाही नाही, घरी घरी घरी. नको, दुधाचे 2 घोट पोटात गेले की बरं वाटेल. केवढी मोठी लाईन आहे. बाटली मिळेपर्यंत अर्धा तास तरी लागेल.
तेवढ्यात काही माझं नाही नाही काय काय काळजी करू नका, काळजी करू नका. ही भरलेली बाटली तुम्ही घ्या आणि रिकामी बाटली मला द्या. मी लाईनीत उभा राहतो. काय काळजी करू नका, मी रिकाम टेकडा आहे. काय काळजी करू नका. कशाला उगाच तुम्हाला त्रास? नाही त्रास नाही, संकोच नका. घ्या घ्या बाटली. तुमचे उपकार कसे मानावे हो. तेच मला कळत नाहीये. कसले उपकार. आता थोडं बरं बर वाटलं. आता तुम्ही लाईनीत उभे राहा. हो पैसे पैसे राहिले काय? अरे शंतनू, तू कधी आलास? हे काय आत्ताच आलो. चला आज चल ये या. दादा या बंगल्याचा मालक एक नंबरचा खडूस आहे. खडूस? हळू बोल. दरवाजाला कान असतात आणि इकडच्या दरवाजाला डोळे पण आहेत. धनंजय माने इकडे या, या, समोर या, समोर या. हे बघा. ओ हो मालक या 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 लभ्य लाभ अलभ्य लाभ. हे बघा मी इथे अशासाठी आलो होतो अरे, तुम्ही कशासाठी जरी आला असलात तरी तुमचे चरण या खोलीला लागले काय कमी महत्वाची गोष्ट? हे बघा, सकाळी सकाळी तुमचं दर्शन घडलं की माझा सगळा दिवस आनंदात जातो आणि इतका मला असं म्हणायचं आहे की ते तुम्ही खुशाल म्हणा हो, पण चहा घेणार? काय गरीब भाडेकरूचा गोड चहा मी गोड काय खात पित नाही हो. मला डायबिटीस आहे. बिन साखरेचा करतो. हा तीन साखर. हे बघा हा जो तुमचा भाऊ इथे येऊन राहिलेला आहे ना त्याचं दरमहा 35 रुपये भाडं तुम्हाला जास्त द्यावं लागेल. ही खोली मी फक्त तुम्हाला एकट्याला दिलेली होती. ते बघता येईल हो. बघता येईल का? अरे हो, काय काय झालं? कालपासून मी तुम्हाला सांगेन सांगेन म्हणतो, सारखा विसरतोय मी. कशाबद्दल? डायबिटीस बद्दल. फार त्रास होतो तुम्हाला सांगतो. मला फार त्रास. डायबिटीस वर एक रामबाण औषध आहे. काय सांगताय काय? कम्प्लीट क्युअर. काय सांगताय काय? इस्रायल मध्ये. इस्रायल मध्ये? मग मला काय उपयोग? माझा एक मित्र चाललाय ना इस्रायलला. धनंजय राव तुमच्या मित्राला सांगाल माझ्यासाठी औषध आणायला. तुम्ही माझ्यासाठी औषध आणलं ना फार फार उपकार होतील हो माझ्यावर. उपकाराची कसली भाषा करताय तुम्ही? नाही, अहो. तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे. पण एक अडचण आहे. कसली? नाही अडचण म्हणजे तशी काही विशेष नाही आहे, पण कसली अडचण आहे? आहे ना आहे काय? काय त्या औषधाला 50 रुपये पडतील. हो मग हा? नाही, मी दिलेच नाही. हा. तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार हा, आहे. पण सध्या काय माझं पाकिट अशक्त आहे. हा. दिले तुम्ही नाही दिले? असं काय करताय तुम्ही? काय काळजी करताय तुम्ही? एवढं माझ्यासाठी करताय. हे घ्या मी देतो ना तुम्हाला 50 रुपये. घ्या. हे काय? तुमच्या डोळ्यात पाणी? तुमच्यासाठी हा. एका मामूली औषधाला मी 50 रुपये खर्च करू शकत नाही. हा, हा. थू! हो काय झालं? धिक्कार असो माझा. अहो जाऊ द्या हो. तुम्ही काय एवढं मनावर घेताय? पण 50 रुपये मी देऊ शकत नाही. अहो ठीक आहे. पण 50 रुपये अहो, ठीक आहे हो. नाही पण ते औषधाचं मात्र विसरू नका. काही काळजी करू हा. नका तुम्ही. चहा घेणार? हा? नको नको आता एकदम औषधच घेतो. काय नाही पण ते विसरू नका मात्र. वा वा वा. अहो ऐकलं का? यांनी माझ्यासाठी 50 रुपयाचं रामबाण औषध शोधून काढलेलं आहे. दादा तू बाकी ग्रेट आहेस हा. अरे या लोकांशी असंच वागावं लागतं. हा. नाही तर आपली या जगात काही धडगत नाही. कळलं? अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.